करण्यात गेल्यानंतर या श्रद्धेला आपल्याला श्रद्धांजली अर्पण करायची. थांबा, या ठिकाणी श्रद्धाला श्रद्धांजली अर्पण करायची. या ठिकाणी पहिल्यांदा सगळे दिसतात तो शब्द उभा राहावा. सगळ्यांनी मदत केली पाहिजे. तिथे सगळे बाजूला सगळ्या जरा कृपा करून तिथे कोणी थांबणार नाही. तिथे रस्ता द्या जरा. ही लाईन बाजूला तुम्ही महाराष्ट्रातले धाकटे मंडळी श्री क्षेत्र नारायणगडावरती माझ्या हस्ते पूजा ठेवली विठुरायाची. त्यामुळे माझा 17 तारीख पण गेली. 18 आणि 19 सरकारने जर मी आणखीनही सांगतो मला राजकारणात जायचं नाही, माझ्या समाजाला पण जायचं नाही. आमचा आग्रह एवढाच आहे, आम्ही ओबीसी आरक्षणात आहे. आम्हाला आमचं आरक्षण द्या. आम्हाला तुमच्या राजकारणाशी देणं घेणं नाही. मी आज संभाजीनगर मधून जाहीर सांगतो, जर तुम्ही आज रात्रीत नाही दिलं, कारण मी 2-4 दिवस बाहेर असल्या कारणानं पुन्हा 20 तारखेला स्थगित केलेलं आमरण उपोषण हे अंतरवाली सुरू करतोय आणि कठोर करतोय. आता गेलो तरी मग वाटणार नाही, पण मराठीवर बोलायला टाकणार. दुसरं सांगतो, याला सोडू माझ्या पुढे दुसरा पर्याय नाही. मला मराठ्यांची शक्ती वायाला घालायची नाही. मी काय सांगतो ऐका ना. अगोदर ऐका नंतर नाही म्हणा. अगोदर तुम्ही ऐका आणि नंतर नाही म्हणा. उपोषण करू नका तुम्ही म्हणा, पण तुमचं ऐका. 20 तारखेला स्थगित केलेलं आमरण उपोषण सुरू होणार, पण पुढं काय सांगतोय ते ऐका. 20 तारखेला मराठ्यांनी 288 उमेदवार उभा करायचे का पाडायचे हे 20 तारखेला तारीख केलं होतं. मी काय सांगतोय ते आधी सविस्तर ऐका, नंतर तुमचा तुम्ही नाही म्हणले तर तुमच्या शब्दाच्या पुढे जात नाही, पण आधी व्यवस्थित ऐका. 20 तारखेला मी आमरण उपोषण यासाठी सुरू करतो की सरकारला मला पुन्हा एक संधी द्यायची की मला आणि माझ्या मराठ्याला मुंबईला पण यायचं नाही आणि तुमचे उमेदवार पण पाडायचे नाही. ऐका मी काय सांगतोय. सुधारले तर सुधारले, नाही सुधारले तर 288 पाडणारे बे 288 आणि मुंबईला जाणार मराठी. शेवटचा चान्स तुम्ही नीट ऐकून घ्या. तुमच्या घाई गडबडीमुळे माझा मराठ्याच्या हातात मला पावर ठेवायची, गोरगरिबाची राज्याची पावर मला माझ्या मराठ्याच्या हातातच ठेवायची, ती दुसऱ्याकडे मला जाऊ द्यायची नाही. म्हणून माझं मत पूर्ण आधी समजून घ्यायचं. मला पुन्हा एक संधी द्यायची, कारण मी उद्याची उद्या सुरू करणार होतो. मी तुम्हाला मायबाप मागत, त्याच्यामुळे तुम्हाला कधीच मी खोटं बोलत नाही आणि तुम्हाला खोटं बोलून मी पाऊल उचलत नाही. मला उद्या सुरू करायचं होतं, पण मी 15 दिवसापूर्वी त्यांना वेळ दिल्यामुळं मी समाजाच्या आणि वारकरी संप्रदायाच्या नजरेतून पडल, म्हणून मला तिथे जाणंही जाणार. म्हणून 20 तारखेला आपण तारीख डिक्लेअर करू. 20 तारखेला उपोषण सुरू करू आणि त्या दिवशी तारीख डिक्लेअर करू. महाराष्ट्रातल्या मराठ्यांची कोणत्या मैदानावर बैठक घ्यायची, ही बैठक याच्यासाठी मुंबईला कधी जायचं आणि 288 पाडायचे का उभे करायचे. कारण 20 तारखेला पुन्हा सांगतोय, 20 तारखेला तारीख डिक्लेअर करू आपण. महाराष्ट्रातल्या मराठ्यांना विश्वासात घेऊ. 288 उमेदवार उभे करायचे का पाडायचे, एक. आणि दुसरं, मुंबईला किती तारखे जायचं या दोन्ही तारखे आपण 20 तारखेला तारखे ठरवू. पण 20ला आमरण उपोषण केल्यामुळं मधल्या काळात आले ठेप्याला तर चांगलं. त्यांनी जर संभाजीनगरच्या मराठ्यांचा बोध घेतला
हे जर युद्ध सकाळी 11 वाजता सुरू झाले. ही झाड किती वाजले?